मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। संत रोहिदास सामाजिक संस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ, ग्रंथ प्रकाशन व सन्माननीय व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार। वसई नवघर येथील विद्यार्थिनीचे वर्तक महाविद्यालयाच्या CR राजनी सभागृह येथे संत रोहिदास सामाजिक संस्था आयोजित रौप्य महोत्सव समारंभ साजरा करण्यात आला। या समारंभात ग्रंथ प्रकाशन व सन्माननीय व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरविण्यात आले। या कार्यक्रमात वन मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री गणेश नाईक हे उद्घाटक म्हणून आवर्जून उपस्थित होते। तसेच पालघर लोकसभा डॉक्टर हेमंत सावरा, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते हितेंद्र ठाकूर, चणकार मंच, जिल्हा ठाणे संस्थापक अध्यक्ष ॲड. राजाराम मुकणे, राज्य आयोगाचे अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर किरण जाधव आदी दिग्गज मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। दरम्यान चणकार समाजाच्या चालीरीती, आमची समाजभूषण इत्यादी पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव, कार्याध्यक्ष भगीरथ भोईर, प्रमुख सल्लागार दीपक खांबीर, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष सुनील आशिनकर, संदीप राऊत, खजिनदार राजन वनमाळी आदी संस्थेचे पदाधिकारी आणि सेवक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। काँग्रेसमधून आणि आता मंत्री झालो मी आता भाजपमधून, पण तिन्ही पक्षांनी माझी इज्जत केली, मला कोणी बेइज्जत केलेलं नाही। कारण की तुम्ही सुद्धा तुमचे अर्ज पाठवा। मंत्रालयामध्ये सर्वच समाजाच्या घटकांना बोलून महसूल विभाग जे घटक या जागा त्याच्यामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग आहे, त्या घटकांना बोलून, आणि तो काय मेहरबानी नाही कोण करत, तो अधिकार आहे। समाजाच्या सर्वार्थाने विकास व्हायचा असेल तर पहिला शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे, समाज आरोग्यदृष्ट्या सुदृढ व्हायला पाहिजे, त्याचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे, सांस्कृतिक दृष्ट्या विकास व्हायला पाहिजे, आणि तो विकास होण्याकरता समाज कुठेतरी एकत्र जमला पाहिजे। एकत्र जमल्याशिवाय एकमेकातले असलेले सद्गुण दिसत ना, त्याने त्या सद्गुणाचं अनुकरण करण्याकरता चर्चा तर झालीच पाहिजे। आणि म्हणून संदेश जाधवनी हा जो कार्यक्रम, खरं म्हणजे मी माझ्या स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की या वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये रोहिदास समाजाच्या कार्यक्रमाला कधी मला जावं लागेल। परंतु नारायण मानकर आणि संदेश एक दिवशी मंत्रात आले आणि शेवटी माझे जुने सहकारी आहेत, यांचा मी म्हणजे अवहेर करू शकत नाही, म्हणून मी संदेशला बोललो की डायरी फक्त सेट करून ते नारायण मानकरला पण सांगितलं, आणि भविष्य काळामध्ये या जिल्ह्याचा विकास करत ह्या महाराष्ट्रामध्ये विकासाच्याकडे जातील। त्यामध्ये गडचिरोली जिल्हा हा भारताचा स्टीलचा हब बनणार। धातू संपूर्ण जगामध्ये गडचिरोलीमध्ये जे खनिजे आहेत, आणि त्या अनुषंगानं गडचिरोली जिल्हा आणि पालघर जिल्हा, आता पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या ठिकाणी सगळ्यांचा त्याला काय पाठिंबा असं मी म्हणणार नाही, परंतु काही लोकांचा तात्विक, सात्विक, काहींचा तांत्रिक, काहींचा मांत्रिक असा विरोध आहे। वाढवणला पण विरोध आहे, पण मी सांगतो की वाढवणच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळेल। आणि मी स्पष्ट पहिल्या दिवशी आलो त्याला सांगितलेलं आहे, सर्व तुम्ही त्या भेटीला होतात, जर का विकास त्याचं आर्थिक आणि सामाजिक जर असेल तर या वाढवण बंदराच्या विकासाबरोबर बरोबर मी नाही। स्पष्ट मला माहिती आहे माननीय पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, परंतु जर हा समाज जर त्या ठिकाणी तळागाळात राहणार असेल आणि फक्त काही घटकांचा विकास होणार असेल तर आय एम नॉट ॲग्री विथ इट, मी त्या गोष्टी समजत नाही। परंतु नंतर JNPTचे चेअरमॅन वाघ सगळेच घटकांशी मी ज्याला चर्चा केली त्याला सांगितलं नाही, या सर्वच घटकांचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सुद्धा भूमिका अशीच आहे की समाज निश्चितपणे स्थिर स्थावर झाला तर देश स्थिर स्थावर झाला म्हणता येईल। समाज दुर्बल असेल तर देशाला सबळ झाला असं म्हणण्याचं कोणी धारिष्ट करणार नाही। या जिल्ह्याचं म्हणजे आता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बसलो असताना
मुख्यमंत्री बोलले की नाही साहेब आपल्याला गडचिरोलीमध्ये 1 कोटी झाडं लावायची. तर मी सांगितलं की मुख्यमंत्री हे हायर असल्या कारण त्यांचा अधिकार पहिला लागतो, त्यानंतर माझा अधिकार आहे. मी केला पालघर जिल्ह्यामध्ये 1 कोटी झाड गडचिरोलीत लागतील तर पालघरमध्ये पण लागतील. आता आपण लक्षात का लोकांना वाटतं का म्हणजे जंगल म्हणजे हिरवा, तेवढंच असण्याची गरज नाहीये. कोकणातलं सुरंगीचं झाड, सुरंगीचा गजरा, तुम्ही जर असं म्हणजे ते फुलं बघितलेत ना, मधमाशांचे थवेच्या थवे तिथे येतात. आणि आर्थिक दृष्ट्या सबल होण्याकरता सुरंगीचं झाड एक सामर्थ्य देणारा झाड आहे. सुरंगी, बकुली, रुद्राक्ष ही म्हणजे हिरवीगार झाडं जंगल असलंच पाहिजे. करून सप्तरंगाचं असलेले हायवेची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातल्या वन खात्याकडे दे. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून करोडो झाडं हायवेला लावण्याचं ठरलेलं, ते पण रंगीबेरंगी झाडं लागतील. आणि नुसती रंगीबेरंगी कशाला, सुगंधी पण. काही कालखंडामध्ये जाता जाता लोकांना सुगंध. आता मी ज्याला इथे आलो त्याला मी बोललो की सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, परंतु प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधी मुक्त पालघर ही भूमिका मी मांडली. अखंड मिळेल त्या अनुषंगानं त्या ठिकाणी इमारतीचं बांधकाम पण सुरू होईल. आणि जर काय 4 वर्षात आपण जर पुरं झालं तर त्या भूतकाळाला पण आपण आणि शेवटी जी माणसं निग्रह करतात, माणसानं आग्रह करावा, निग्रह करावा, दुराग्रह करू नये. आणि निग्रह करणाऱ्या माणसाला यश मिळतं. ज्या धारणेतून तुमची संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी कार्यपूर्ती करता झटत आहेत आणि अतिशय चांगल्या मार्गाने जात आहेत, तुम्हाला यश मिळेल. तुमचा म्हणजे आपला समाज. मी धर्माच्या पलीकडे, मी जातीच्या, भाषेच्या, वर्णाच्या आणि वर्गाच्या आणि काही वेळेला मी पक्षाच्या पलीकडे. एखाद्या दुसऱ्या पक्षाचा माणूस चांगलं काम घेऊन आला, गणेश नाईक कधी नाकारणार आहे. ते काम गणेश नाईक करेल. आणि अशाच कार्याच्या माध्यमातून समाजाची सेवा तुमच्या हातून संदेश घडो ही सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. संत रोहिदास सामाजिक संस्था प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ मंडळी, असं म्हटलं जातं की ज्या सोहळ्याचा शुभारंभ सुंदर आणि शेवट सुंदर, तो सोहळा सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहतो. आणि म्हणूनच आजच्या आपल्या ह्या रौप्य महोत्सव समारंभाच्या प्रथम सत्राच्या समारोपाचं आभार प्रदर्शनासाठी मी आपणासमोर उभा आहे. आजचा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले या रौप्य महोत्सव सोहळ्याचे उद्घाटक अर्थातच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा आपले आदरणीय पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब, पालघर लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्री हेमंत सावरा साहेब, लोकनेते तथा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आदरणीय हितेंद्र ठाकूर सर, आप्पा, आपल्या संस्थेचे सन्माननीय ॲडव्होकेट राजाराम मुकणे साहेब, याचबरोबर आदरणीय सेवानिवृत्त IPS अधिकारी डॉक्टर किरण जाधव साहेब, शेठ, आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण वनमाळी साहेब, आपले आंतरराष्ट्रीय जलतरणपटू राष्ट्रपती पुरस्कार विजेते शुभम वनमाळी, या कॉलेजचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर उभाळे सर, या सर्व मान्यवरांचं आपल्या संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक ऋणनिर्देश करतो, आभार व्यक्त करतो. आजच्या समाजभूषण पुरस्काराचे मानकरी आणि त्यांचे नातेवाईक, हे समाजभूषण पुरस्कार पुस्तक, त्याचबरोबर चर्मकार समाजाच्या चालीरीती हे पुस्तक लिहिण्यासाठी मदत करणारे आमचे लेखक, आजचा हा जो अतिशय सुसज्ज असा AC हॉल आपल्याला बहाल केलेला आहे, ते विद्यावधिनी ट्रस्टचे आदरणीय ट्रस्टी अध्यक्ष विकास वर्तक सर. याचबरोबर आता ह्या कार्यक्रमानंतर द्वितीय सत्रामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाचे सादर करते आपले सर्व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले आहे ते मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, फोटोग्राफर, सजावटीचे सहकार्य करणारे सर्वच मान्यवर आणि विशेषतः आमचे सर्व देणगीदार. मी आणखी एक महत्वाचा ऋणनिर्देश करू इच्छितो की या सभागृहामध्ये तमाम जमलेला आमचं सर्व ज्ञाती बंधू आणि भगिनी, कारण आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. आणि आणखी एक महनीय
अर्थातच ऋणनिर्देश की आपल्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष 2018 पासून या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळणारे आपले आदरणीय अध्यक्ष संदेश भाऊ जाधव, कार्याध्यक्ष भगीरथ भोईर, प्रमुख सल्लागार आधारस्तंभ दीपक खांबीत साहेब, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी या सर्वांचाही मी या ठिकाणी मनपूर्वक ऋणनिर्देश करतो आणि जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार मानू। या ठिकाणी आपले आदरणीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब यांनी आपल्या संस्थेसाठी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केलेली आहे आणि याचबरोबर भूखंड देण्यासाठी देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। टाळ्यांचा जोरदार गजर या ठिकाणी व्हायला पाहिजे। त्याबरोबर आपल्या समाजासाठी सतत सढळ हस्ते मदत करणारे आदरणीय राजाभाऊ जाधव आधीच त्या आपल्या समाज भवनासाठी 5 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे। आपण त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋणनिर्देश करतो आणि मी माझा आभार प्रदर्शित का याच ठिकाणी थांबवतो। संत रोहिदास सामाजिक संस्थेची स्थापना 1999 मध्ये झाली। आमचा चर्मकार मंच ठाणे जिल्ह्याचा पूर्वी होता। आता आम्ही संत रोहिदास सामाजिक संस्था या नावाने त्याचं नूतनीकरण केलेलं आहे आणि या संस्थेचं कार्यक्षेत्र आम्ही महाराष्ट्र राज्य केलेलं आहे। या संस्थेचा आज रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष संस्थेला पूर्ण झाली। एकंदरीत या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या एकत्रीकरणाचं काम आणि याच्यामध्ये समाजाच्या उन्नतीचं, घटकाच्या उन्नतीचं कार्य आमचे सर्व समाज बांधव करत आहेत। यामध्ये प्रामुख्याने आमचे जे समाज धुरीण आहेत म्हणजे 1896 पासून ज्यांचा जन्म झाला असे राघोबा वनमाळीपासून तर आता ॲडव्होकेट राजाराम मुकणेंपर्यंत ज्या ज्या समाज धुरीणांनी या समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं त्यांचं या ठिकाणी आम्ही आज स्मरण केलेलं आहे। जे हयातीत आहेत त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे समाजभूषण पुरस्कार देऊन। तसंच जे दिवंगत झालेले आहेत त्यांना मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या वारसांना देऊन या ठिकाणी त्यांचं आम्ही भान राखलेलं आहे। पुढच्या येणाऱ्या पिढीला यांचं आकलन व्हावं, त्यांचं भान राहावं, समाजाच्या धुरीणांचं भान राहावं हा उद्देश या आजच्या कार्यक्रमाचा होता। त्याचप्रमाणे त्यांच्या वरती जे त्यांनी कार्य केलं त्या लेखाचं आम्ही समाजभूषण म्हणून लेख आम्ही ग्रंथ तयार केलेला आहे। त्याचं प्रकाशन माननीय नामदार गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते केलं। तसंच समाजामधल्या ज्या चालीरीती चालू आहेत, जी संस्कृती चालू आहे, जे सण उत्सव चालू आहेत यासाठी सुद्धा त्यांची एक पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे आणि सदर पुस्तिका ही सर्व समाजामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण चालीरीतीमध्ये सुसूत्रता येईल हा त्याच्यामागचा उद्देश आहे। आणि असा हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने डहाणू, पालघर, त्याचप्रमाणे विक्रमगड, जव्हार, ठाणा, कल्याण, डोंबिवली या विभागातून आमचे सर्व चर्मकार समाजाचे बांधव आलेले होते आणि हा उत्सव आज आमचा समाजाचा एकीकरणाचा होतो। आमच्या या संत रोहिदास सामाजिक संस्थेची पंचसूत्री आहे, आरोग्य, शिक्षण, त्याचप्रमाणे कला, क्रीडा आणि संस्कृती आणि एकता या पंचसूत्रीच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम राबवत आहोत। त्यासाठी रौप्य महोत्सव आज करण्यात आलेला आहे।